श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आपला यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे. श्री दत्तांचं पारायण आता आपलं वाचन पूर्ण होत आलेलं आहे. 43 अध्याय आपले वाचून झालेले आहेत आणि आता थोड्याच दिवसात आपले सगळे पूर्ण अध्याय वाचून होतील. तर आता पुढचं पारायण मी कुठलं करावं असा मला थोडासा संभ्रम पडलेला आहे. तर ह्याबाबत जर तुम्ही मला मदत केली तर फार बरं होईल. मला स्वतःला असं वाटते की मी श्री गजानन महाराजांचं पारायण करावं. तर ते तुम्हाला मी केलेलं ऐकायला आवडेल का? का शिवलीलामृत वाचू? मला आत्ता थोडीशी मी कन्फ्यूज झालेली आहे. तर तुम्ही मला कमेंट्समधून सांगितलं की काय तुम्हाला ऐकायला आवडेल, तर ते प्लीज तुम्ही मला तसं सांगा. आणि हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं स्वतःचं मनोबल वाढेल. भविष्याची चिंता तुम्हाला स्वतःला वाटणार नाही. प्रत्येक माणूस अगदी कितीही जरी म्हणला की माझं सगळं छान आहे, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच. त्यामुळे त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून आपल्याला वाट काढता येते, आपलं मनोबल वाढतं. याचा सगळ्यांना फायदा व्हावा हा असा माझा स्वतःचा फार मोठा उद्देश आहे हा चॅनल काढण्यामागं. तर तुम्ही हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.